रोज उपयोगात येणाऱ्या किचन टिप्स. नंबर 1. बटाटे झटपट उकडण्याकरिता बटाट्यामध्ये चिमूटभर मीठ घालावे, यामुळे बटाटे झटपट शिजतात. नंबर 2. टोमॅटो जास्त पिकले असतील तर टोमॅटो थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात टाकल्यास टोमॅटो आहे तसे होतात. नंबर 3. आप्पे पात्राला चिटकत असतील तर आप्पे पात्रात थोडेसे तेल टाकून आप्पे पात्राला चमच्याच्या साहाय्याने साईडने तेल लावून घ्या आणि मग त्याचे बॅटर टाका. यामुळे आप्पे अजिबात चिकटणार नाही. नंबर 4. डोसे तव्याला चिटकत असेल तर पाणी आणि तेल यांचे मिश्रण बनवून ते तव्यावर शिंपडा आणि एखाद्या सुती कपड्याने पुसून घ्या आणि मग डोसे बनवा. यामुळे तव्याला डोसे अजिबात चिकटणार नाही. नंबर 5. दही जास्त दिवस ताजे ठेवायचे असेल तर त्यामध्ये 1 तुकडा सैंधव मीठ आणि गूळ टाका. नंबर 6. दिवसभर तुम्ही चहा बनवताना त्याची चहापत्ती फेकून न देता ती झाडांना टाका. यामुळे झाडांची व्यवस्थित वाढ होते. नंबर 7. दही घट्ट जमवण्यासाठी त्यामध्ये ओल्या नारळाचा 1 तुकडा टाका. त्यामुळे दही घट्ट जमते. नंबर 8. वापरलेले लिंबाचे तुकडे उन्हात वाळून ते मिरचीचे लोणचे करून त्यामध्ये जर टाकले तर ते लोणचे खूपच छान लागते. नंबर 9. लसूण अद्रकची पेस्ट बनवण्यासाठी लसूण 60% तर अद्रक 40% घेतले पाहिजे. नंबर 10. टोमॅटोचे सूप बनवताना टोमॅटो शिजवताना त्यात 1 हिरवी मिरची आणि लसूण आणि अद्रकचा तुकडा टाका. त्यामुळे सूप चवीला खूप छान लागते. नंबर 11. जर ग्रेव्हीमध्ये मीठ जास्त पडले असेल तर त्याच्यामध्ये पिठाचे छोटे गोळे करून टाका. त्यामुळे मीठ पिठामध्ये शोषले जाते आणि भाजीचा खारटपणा कमी होतो. नंबर 12. कुरकुरीत मूग डाळीचा चिला बनवायचा असेल तर त्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ टाका. नंबर 13. जर घरी तुम्ही केक बनवत असाल तर त्यामध्ये 1 चमचा मध घाला. यामुळे केक अधिक स्पॉन्जी होतो. नंबर 14. पराठे शेकत असताना तेल किंवा तूप लावण्याऐवजी बटरमध्ये जर शेकले तर पराठे अधिक स्वादिष्ट बनतात. नंबर 15. दहीवडे बनवताना त्यामध्ये 1 उकडलेला बटाटा स्मॅश करून घाला. यामुळे वडे मुलायम आणि स्वादिष्ट बनतात. पुरी बनवताना पिठामध्ये 1 चमचा साखर टाका. त्यामुळे पुरी मस्त फुगतात. नंबर 16. तांदळाची खीर तुम्हाला आवडत असेल तर तांदूळ मिक्सरला भरड वाटून ती एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवले तर त्याची लगेच खीर आपल्याला बनवता येते आणि ते मिश्रण 3 ते 4 महिने आरामशीर टिकते. नंबर 17. डाळीला कीड लागत असेल तर त्यामध्ये कॅस्टर ऑइल 3 ते 4 थेंब टाका. त्यामुळे डाळीला कीड लागणार नाही. नंबर 18. चिकन चविष्ट होण्यासाठी वाटलेला मसाला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आणि मग वाफवलेले चिकन टाकायचे आणि गॅस मंद ठेवायचा. त्यामुळे चिकनला तर्री खूप छान येते. नंबर 19. अंडा भुर्जी स्पॉन्जी बनवण्यासाठी अंडा भुर्जी बनवून झाल्यावर वरून थोडे पाणी शिंपडा. यामुळे अंडा भुर्जी एकदम मऊ होते. नंबर 20. जर तुम्हाला मासे एका दिवसापेक्षा जास्त काळ ठेवायचे असतील तर मासे स्वच्छ करून त्यावर मीठ, हळद, व्हिनेगर यांचे मिश्रण लावून फ्रीजरमध्ये ठेवा. यामुळे जास्त काळ मासे टिकतात. नंबर 21. मटण डिश बनवताना त्यामध्ये ओला नारळ वाटणामध्ये घालावा. यामुळे मटण मस्त चवदार होते. नंबर 22. मऊ कबाब बनवण्यासाठी कबाबचे मिश्रण जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवा. नंतर कबाब जास्त वेळ शिजवू नका. नंबर 23. भाताची चव वाढवण्यासाठी भात शिजवताना त्यात थोडेसे तूप घालावे. याने भाताची चव वाढते. नंबर 24. गोड पदार्थ पौष्टिक होण्यासाठी नेहमी साखरेच्या ऐवजी गूळ वापरावा. नंबर 25. फळांचा रस अधिक मिळवण्यासाठी फळं थोडी गरम पाण्यात ठेवावी. नंबर 26. डाळ शिजवण्यासाठी त्यात थोडं तेल, हळद घातल्यास डाळ मऊ होते आणि चव देखील छान लागते. नंबर 27. कढीपत्ता धुवून त्याला पुसून थोडं तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावा. त्यामुळे तो ताजाच राहतो. नंबर 28. लसूण सोलण्यापूर्वी त्यात गरम पाण्यात 5 मिनिटे ठेवावे. लसूण सहज सोलता येतो. नंबर 29. अधिक पौष्टिक चटणी करताना त्यात थोडे तेल, भोपळ्याच्या बिया घालाव्यात. त्यामुळे चटणी अधिक पौष्टिक होते. नंबर 30. पराठे मऊ ठेवण्यासाठी पराठे भाजल्यानंतर त्यांना एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवावे. म्हणजे पराठे अगदी मऊ राहतात. नंबर 31.
मसाले ताजे ठेवण्यासाठी मसाले काचेच्या बरणीमध्ये हवाबंद डब्यात ठेवावे, त्यामुळे त्याचा सुगंध आणि चव टिकून राहते. नंबर 32. बदाम रात्री पाण्यात भिजवून खावे, त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि चेहऱ्यावर तजेला येतो. नंबर 33. चहा अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी चहा उकळताना त्यात आले, लवंग, वेलची आणि दालचिनी घालावी, यामुळे चहा अगदी घट्ट छान होतो. नंबर 34. कोणताही पदार्थ शिजवताना कुकरचे झाकण लावल्यावर शिट्ट्या होत नसतील तर परत झाकण काढून रिंग थोडी थंड पाण्यात बुडवून मग लावावी, यामुळे लगेच शिट्टी होईल. नंबर 35. आले टिकवण्यासाठी आले सोलून त्याच्या तुकड्यांना मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवावे, त्यामुळे आले लवकर खराब होत नाही. नंबर 36. केळी लवकर पिकवण्यासाठी केळी, सफरचंद किंवा टोमॅटोसोबत कागदी पिशवीत ठेवा, यामुळे फळांमधून बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूमुळे केळी लवकर पिकण्यास मदत होईल. नंबर 37. तळलेले खाद्यपदार्थांना कमी तेल लागण्यासाठी तळलेले पदार्थ टिश्यू पेपरवर ठेवून द्या. नंबर 38. आंबाडी भाजी ही अतिशय चविष्ट आहे, त्यामध्ये जीवनसत्व क असतात, त्यामुळे डोळ्यांच्या आजारांवर आणि रक्ताच्या आजारांवर ही भाजी खूप फायदेशीर आहे. नंबर 39. समोसे, कचोरी कुरकुरीत बनवण्यासाठी मैद्यात थोडे गरम तेलाचे मोहन टाकावे, यामुळे समोसे, कचोरी छान कुरकुरीत होतात. नंबर 40. शिमला मिरचीची भाजी मस्त चमचमीत बनवण्यासाठी थोडे बेसन पीठ टाकावे, यामुळे भाजी चविष्ट बनते. नंबर 41. तूप बनवण्यासाठी दुधाची साय फ्रीजरमध्ये ठेवा, साय बरेच दिवस खराब होत नाही. नंबर 42. मऊ लुसलुशीत पोळ्या बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात 1 चमचा तूप घालावे, यामुळे पोळ्या अतिशय मऊ राहतात. नंबर 43. डाळ, आमटी, वरणाला तुपाची फोडणी दिली तर पदार्थाला हॉटेलसारखी चव येते. नंबर 44. कोणतीही अवघड वाटणारे काम करताना आवडीचे गाणे ऐकावे, मग काम करावे, बोर न होता पटकन काम होतात. नंबर 45. मसाल्यांच्या डब्यात जिरे, मोहरी, तीळ, मसाले यांच्या प्रत्येक साच्यात स्पेशल वेगवेगळा चमचा ठेवावा, म्हणजे ओले हात लागून वस्तू खराब होणार नाहीत आणि एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. नंबर 46. लाकडी वस्तूंमध्ये खूप झुरळे होतात, म्हणून चौरंग, पाट अशा वस्तू 8-10 दिवसांनी उन्हात ठेवाव्यात, तसेच त्यांना मोहरीचे तेल लावून ठेवावे, यामुळे झुरळे लागणार नाहीत. नंबर 47. कपड्यावरील तेलाचे डाग काढण्यासाठी डाग पडलेल्या ठिकाणी थोडेसे पेट्रोल किंवा रॉकेल टाकून हाताने चोळा, यानंतर कपडे स्वच्छ साबणाने धुवा, तेलाचे डाग लगेच निघतात. नंबर 48. कोणतीही भाजी जर जास्त प्रमाणात कापली गेली असेल आणि उरली असेल तर ती कापलेली भाजी एखाद्या भांड्यात पाणी ठेवून फ्रीजमध्ये पाण्यात ठेवा, यामुळे भाजी दुसऱ्या दिवसापर्यंत तशीच राहील. नंबर 49. प्रवासामध्ये जर तुम्हाला पुरी, पराठे घेऊन जायचे असतील तर अशा वेळेस पराठ्यांची किंवा पुरीची कणिक मळताना पाण्याऐवजी दुधामध्ये मळा, जेणेकरून 1 दिवस पराठे, पुरी मऊ राहतील. नंबर 50. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चण्याची भाजीसारखी जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर डाळिंब सुकवून त्याची साल साठवून ठेवाव्यात, शिजवताना त्यामध्ये थोडासा तुकडा घालावा, ज्यामुळे चण्याची भाजी हॉटेलसारखी चविष्ट बनते. नंबर 51. गोड भजी, गुलगुले बनवताना भजीचे मिश्रण पाण्यामध्ये न बनवता दूध घालून बनवा, त्यामुळे भजी खूप चविष्ट होतील. नंबर 52. खीर बनवताना त्यामध्ये केसर टाकायचे असेल तर ते डायरेक्ट खीरमध्ये न टाकता थोड्या गरम दुधात टाकावे आणि मग खीर बनवताना मिक्स करून ते दूध खीरमध्ये मिसळा. खीर अतिशय चविष्ट होईल आणि रंग देखील छान येईल. नंबर 53. भात चवीला अतिशय चविष्ट बनवण्यासाठी पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाचा रस टाकून तांदूळ शिजवा, यामुळे भात पांढरा शुभ्र होईल आणि फुलून येईल. नंबर 54. पुरी तेलकट होऊ नये म्हणून पुऱ्या तयार करून तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाहीत. नंबर 55. शिरा करण्यासाठी किंवा हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका, त्यामुळे शिरा हलव्याची चव दुप्पट होते. नंबर 56. कैरीचे लोणचे बनवताना त्यामध्ये शेंगदाण्याचे तेल वापरावे, यामुळे लोणचे चवदार तर होतेच, परंतु वास देखील छान येतो. नंबर 57.
कैरीच्या लोणच्यासाठी कैरीच्या फोडी करून त्यांना हळद मीठ लावून रात्रभर पडून द्यावीत. दुसऱ्या दिवशी त्यांचे लोणचे बनवावे. यामुळे कैरीमध्ये मीठ हळद छान मुरले जाते आणि लोणचे देखील चविष्ट होते. नंबर 58. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात ठेवा आणि नंतर तळून घ्या. अतिशय कुरकुरीत बटाटे भजी तयार होतात. नंबर 59. अळूच्या वड्या अगदी कुरकुरीत होण्यासाठी पाने स्वच्छ धुवून पानांवर थोडेसे तेल पसरून लावावे. वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या जास्तच कुरकुरीत होतात आणि चवीलाही छान लागतात. नंबर 60. शेंगदाण्याचा कूट आणि नारळाचा चव घालून भाजी बनवताना भाजीमध्ये तिखटाचे प्रमाण जास्त ठेवावे, कारण शेंगदाणे आणि खोबऱ्यामुळे भाजीला तिखटपणा कमी येतो. नंबर 61. कोणत्याही भाजीमध्ये खोबरे घालताना कमी घालावे. जास्त खोबरे घातल्यास भाजीला तवंग कमी येतो. खोबरे कमी असेल तर भाजी छान तर्रीदार होते. नंबर 62. शाही करी करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पावडर, खसखसची पेस्ट मिसळावी. यामुळे करी खूपच छान तयार होते. नंबर 63. पापड कुरडया संपल्यानंतर त्यातला चुरा शेवटी शिल्लक राहतो. हा चुरा तळायचा आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव असं घातलं तर उत्तम भेळ तयार होते आणि छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. नंबर 64. कोबी फ्लॉवर या भाज्यांना उग्र वास असतो. तो जाण्यासाठी चिरलेली भाजी 2 मिनिटे गरम पाण्यात ठेवायची. त्यामुळे उग्र वास निघून जातो आणि फ्लॉवरमध्ये काही अळ्या वगैरे असतील तर त्यासुद्धा नष्ट होतात. नंबर 65. मेथी, पालक यांचे पराठे करताना हवी असेल तेवढी भाजी घ्यायची. त्यातली निम्मी भाजी आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर यांबरोबर वाटायची आणि निम्मी बारीक चिरायची. यामुळे पराठ्यांचे रंग आणि स्वादही छान येतो. नंबर 66. ऑफिसच्या किंवा मुलांच्या डब्यात कोशिंबीर द्यायची असेल तर दही एका कपड्यात बांधून टांगून ठेवा व त्यातलं पाणी गेल्यानंतर ते दही कोशिंबीरीत घालावं. यामुळे कोशिंबीरला जास्तीचे पाणी सुटत नाही आणि टिफिन पण सांडत नाही. नंबर 67. वांग्याची भाजी करताना वांगी खाताना अळणी लागतात, तर वांग्यांमध्ये खडे मीठ टाका. यामुळे वांगी अळणी लागत नाही आणि चव देखील छान लागते. या रोज उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.